बघा, आजचा जो काही मराठी माणसांचा, मराठी एकजुटीचा मेळावा जे म्हणत होते, मराठीचा मुद्दा फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये तो दिसला, मराठीचा मुद्दा त्यांनी मांडला, परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांचा नेहमीचा नतद्रष्टपणा दिसला, टोमणे दिसले. सत्ता गेल्यामुळे ती व्याकुळता जी निर्माण झालेली आहे आणि सत्ता आणण्याकरता आता राजसाहेबांची गरज आहे, हा केवळ एक मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसला. कुठेही मराठीचा मुद्दा त्या ठिकाणी दिसला नाही. राजसाहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की हा मेळावा राजकारणी नसणार आहे, फक्त मराठी भाषेकरता असणार आहे, मराठीचा मुद्दा फक्त राजसाहेबांच्या भाषणामध्ये दिसला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये व्याकुळता, सत्ता गेलेली आहे आणि ती सत्ता आणण्याकरता ज्यांच्यावर आरोप केला की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा राजसाहेबांची गरज आहे, हे फक्त आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दिसून आलं, बाकी काही नव्हतं. आजच्या सभेमुळे जे आहे ते अनेकांचे बाबा बुवा जे आहेत ते बिझी असतील, लिंबू कापतील कोणी रेडा कापेल असं देखील नाव एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे. मी केवळ आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या जो त्यांचे जे टोमणे एवढंच दिसलं, मराठी भाषेबद्दल किंवा मराठी भाषा सक्ती किंवा जे काही त्यांनी मुद्दे घेतले होते, मुळात मराठी हिंदी भाषा सक्ती, हे काहीही मुद्दे त्याच्यामध्ये नव्हते. केवळ आता मला राज ठाकरेंची गरज आहे, मला सत्ता आणायची आणि आम्ही दोघं मिळून सत्ता आणू, हेच मुद्दे केवळ भाषणात होते. हा जो काही मेळावा मराठी भाषेकरता आम्ही केलेला आहे, मराठी लोकांकरता केलेला आहे, ही जी काही जाहिरातबाजी जी केली होती ती सपशेल खोटी ठरली. उद्धव ठाकरे यांचं नेहमीचं टोमण्यांचं भाषण आणि जो नतद्रष्टपणा जो त्यांचा जो आहे तो दिसून आला. जय गुजरात असं देखील काल उल्लेख केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, त्याचा देखील उल्लेख आज त्यांनी भाषणामध्ये केला. बघा, दुतोंडी सापासारखे, डबल ढोलकीसारखे उद्धव ठाकरे वागत असतात. स्वतः सुद्धा गुजराती माणसांबद्दल यांचे सगळे जे काही पार्टनर्स, यांच्या मुलांचे मित्र कोण आहेत, एकनाथ शिंदे साहेब आधी जय महाराष्ट्र बोलले आणि त्यानंतर जय गुजरात म्हणालेले. गुजराती समाजाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणालेले आहेत केवळ काहीतरी मुद्दे पाहिजेत. येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही डोळ्यात ठेवूनच या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तेच त्याचं प्रतिबिंब त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसलं. तुम्हीच म्हणाले होते की महापालिकेचा नसून महापालिकेचा, त्यांनी सांगितलं आज दिसून आलं, महाराष्ट्राचं आहे. आज दिसून आलं केवळ निवडणुकांकरता हा मुद्दा घेतलेला आहे, स्वतः त्यांनी कबूल केलेला आहे त्यांच्या भाषणामध्ये. आता माझं ध्येय निवडणुका आहेत, नुसत्या मुंबईच्याच नाही, येणाऱ्या पुढच्या महाराष्ट्राच्या पण आहेत, स्वतः त्यांनी आज कबूल केलेलं आहे. येणाऱ्या काळात का वाटतं निवडणूक बघता दोघं भाऊ एकत्र यावं यासाठी आता सर्व. हे बघा, त्यांना कोणी अडवलंय, एकत्र यायला कोणी अडवलंय का? शेवटी त्यांची इच्छा आहे. परंतु मला नाही वाटत की ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे यांचे वागणं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतील मला वाटत नाही. या ठिकाणी मनसेने ठाकरे गटाच्या या ठिकाणी मेळाव्या वेळेस नारळ फिरकवला होता. अनेक तुम्हाला आठवत आहे की आता याची पुनरावृत्ती ठाण्यामध्ये ज्या काही झालेल्या आहेत, मी कशाला बोलू, परंतु आजचं भाषण केवळ उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याकरता मराठी मुद्दा तापवणं, मराठी माणसांना भडकवणं, हा एकमेव मुद्दा आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होता. झुकेगा नाही साला म्हणत उठेगा नाही साला असं देखील म्हटलेलं आहे, तर यांचं आता काहीच उठायचं नाही असं देखील टीका त्यांनी केलं उद्धव ठाकरेंनी. कसं आहे की हे कोण बोलतंय, जे संपलेले आहेत, महाराष्ट्रातील जनतेने यांना त्यांची योग्य ती जागा दाखवलेली आहे. 100 जागा लढतात, 20 जागा निवडून येतात, ह्यांच्या सोबत कोण राहत नाहीये. सर्व पदाधिकारी, आज किती आमदार उपस्थित होते, 20 आमदारांपैकी किती आमदार उपस्थित होते, किती खासदार उपस्थित होते, एवढे सगळे खासदार, एवढा प्रेस्टिजियस मेळावा म्हटले होते ना, किती खासदार उपस्थित होते, किती जणांचं तिथे त्या ठिकाणी वावरणं तुम्ही पाहिलं का? 2-4 लोक सोडून सगळे जे काही उपस्थित होते एका बाजूला जाऊन बसले होते. ही परिस्थिती त्यांची, ही वेळ आलेली आहे, ही वेळ त्यांच्यावरही आलेली आहे.
किती खासदार किती आमदार उपस्थित होते, किती मुंबई महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते, किती जिल्हा प्रमुख उपस्थित होते, जरा माहिती घ्या आणि त्यानंतर त्यांनी आमच्यावरती टीका करावी. तर अनेक लोकांची लिस्ट काढली, कोणकोणत्या शाळेत शिकले, त्याचा काय संबंध असं देखील ते म्हणतायत. बघा, शाळा आणि हा जो काही विषय आहे, मुळात हिंदी भाषेची सक्ती हा विषय नव्हताच. जो काही GR होता तो ऑलरेडी रद्द केलेला आहे. प्रत्येकाची मतांतरी वेगळी आहेत. तो GR स्वतः रद्द केलेला आहे. मराठी याबद्दल कोणाचंच दुमत नाही आहे. मराठी आमची मायबोली आहे. मराठीला या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठीचा हातही कोण लावू शकत नाही, कोणाची मॅय व्हायलेली नाही आहे. परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काही सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे करतायत. मुळात या आजच्या मेळाव्यामध्ये मोठा भ्रमनिरास जर कुणाचा झाला असेल तर संजय राऊतांना जे अपेक्षित होतं ते आज झालेलं नाही. सर, काय अपेक्षित होतं त्यांना? तुम्ही त्यांना जाऊन विचारा की तुम्हाला जे अपेक्षित होतं ते आज झालंय का मेळाव्यात.